नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चालू घडामोडीसाठीची सर्वोत्तम बॅच, ऑल इन वन बॅच। आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की चालू घडामोडीसाठीची आपण याला सर्वोत्तम बॅच का म्हणत आहोत आणि ऑल इन वन बॅच का म्हणत आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, आपला हा जो कोर्स लॉन्च झालेला आहे, तर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असते, याच्यामध्ये आपण जानेवारी 2023 ते जून 2024 म्हणजे तुम्ही जवळपास 1.5 वर्षापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत। आयोग जिथून प्रश्न विचारतो ते सर्व सोर्सेस घेतलेले, सोर्सेस कोणते कोणते घेतलेले ते देखील मी तुम्हाला आता पुढे सांगतो। सर्व लेक्चर्स हे ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत, म्हणजे जर तुम्ही आज कोर्स घेतला तर तुम्हाला सर्व पीडीएफ आणि सर्व लेक्चर्स आजच बघायला मिळून जातील। सर्व पीडीएफ या डाउनलोड करता येतील, प्रिंट काढता येतील, झेरॉक्स काढता येतील, हार्ड कॉपी काढता येईल, सर्व काही करता येईल। आणि सर्व पीडीएफ या वर्कबुक फॉर्मॅट मध्ये असतील। नेमकं वर्कबुक फॉर्मॅट काय आहे की ज्याच्यामुळे देखील आपला हा कोर्स खूप पसंत केला जातो मुलांकडून, तर ते देखील सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत। त्याच्यानंतर कोर्सची वैशिष्ट्ये पाहिली तर त्याच्यामध्ये व्ह्यूज हे अनलिमिटेड ठेवलेत मित्रांनो, व्ह्यूज साठी कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही। तसेच एकदा हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याची खूप मोठी व्हॅलिडिटी मिळते, ज्याच्यामध्ये तुमचा कोर्स बघून तुमची 2-3 रिव्हिजन देखील होऊन जाते। आता या कोर्स मध्ये आपण कोणते कोणते सोर्सेस जे आहेत तर ते घेतलेले आहेत मित्रांनो, हे महत्वाचं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सोर्स हे ज्याच्यावर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, तो म्हणजे जीके टुडेचा 500 एमसीक्यू मंथली। तुम्हाला माहिती आहे जीके टुडेचा सोर्स हा आयोगामध्ये डायरेक्टली विचारला जातो। तर या 500 प्रश्नांचं जे काही कॉन्टेंट आहे ना मित्रांनो, ते आपण घेतलेले, डायरेक्टली आपण त्यांचे काही प्रश्न घेतलेले नाही आहेत, पण त्यांच्यामध्ये एखादं कॉन्टेंट आहे तर ते कॉन्टेंट आपण ऍड केलेले, म्हणजे तुम्हाला हे 500 प्रश्न वाचायची आणि सोडवायची गरज पडणार नाही। पुढे जीके टुडे चं जे आर्टिकल आहे ना मित्रांनो, आर्टिकल्स येतात, त्यांचे लेख येतात त्यांच्या वेबसाईटवर, तर त्याच्यामधून देखील आपण माहिती काढलेली। पुढे एक सगळ्यात जो भारी सोर्स आहे ना मित्रांनो सध्या आलेला, तो म्हणजे अड्डा 247। तर अड्डा 247 चे जे आर्टिकल आहेत ना मित्रांनो, ते आपण घेतलेले, जे शक्यतो कोणत्याही सोर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही। अड्डा 247 चे जे इंग्रजीमध्ये आर्टिकल येतात ना, ते खूप छान आहे, पण त्यांचा इश्यू नेमका असा आहे की ते 400-500 शब्दांचे असतात, कारण की त्यांना गुगलचं एसईओ करावं लागतं म्हणून। पण आपल्याला त्याच्यातनं फक्त 43 शब्दांचीच माहिती महत्वाची असते, म्हणून मी फक्त त्याच्यातून ते 43 शब्द किंवा एक लाईन जी असेल तर तीच घेतलेली आहे, म्हणजे तुमचा तो वाचण्याचा वेळ वाचणार आहे तो। पुढं सिम्प्लिफाईड मासिक असेल, परिक्रमा मासिक असेल, यांच्यामधून देखील आपण काही न्यूजचे रेफरन्सेस घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण मासिक वाचायची गरज पडणार नाही। पुढचा एक महत्वाचा सोर्स जो तुम्हाला शक्यतो कोणत्याही करंट अफेअर्स मध्ये बघायला मिळणार नाही, तो म्हणजे वाजीराम अँड रवी। वाजीराम अँड रवीचा सोर्स मित्रांनो, हा सोर्स काय आहे मित्रांनो लक्षात घ्या। वाजीराम अँड रवी हे आयएस लेवलचं असतं। तुम्ही म्हणाल आम्हाला आयएस लेवलचं सांगाल का तुम्ही आता एमपीएससी ला, तसं नाही मित्रांनो। या सोर्स मधून मी सायन्स अँड टेकच्या ज्या न्यूज आहेत ना त्या काढलेल्या आहेत, खूप चांगल्या न्यूज असतात सायन्स अँड टेकच्या, म्हणजे समजा ब्रह्मोस मिसाईल असेल, अग्नी मिसाईल असेल, तेजस विमान असेल, याच्या संबंधीची काही घडामोडी आली ना तर सगळ्यात चांगली माहिती आहे ना इथं मिळत असते, म्हणून मी हा सोर्स वापरलेला आहे सायन्स अँड टेक साठी स्पेशली, जो तुम्हाला कुठल्याच कोर्स मध्ये बघायला मिळणार नाही। तसेच प्लस दृष्टी आयएस नाव ऐकून असाल तुम्ही, विकास दिव्यकीर्ती सरांची, यांचे पॉलिटीचे जे न्यूज असतात ना खूप चांगल्या न्यूज असतात। पॉलिटी, इंटरनॅशनल करंट अफेअर्स याच्यावर ज्या काही त्यांचे न्यूज असतात, तसेच एखादी रिपोर्ट असेल, अहवाल असेल, तर त्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष हे सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला या दृष्टी आयोगच्या वेबसाईटवर बघायला मिळतात। हे इंग्रजीमध्ये असतं, त्याच्यातून ओरिजिनल जी माहिती आहे, जी आपल्याला आयएस लेवलचं पण जास्त जायचं नाहीये, आपल्याला एमपीएससी लेवलचं यायचंय, तर ती सर्व माहिती मी या सोर्सेस मधून घेतलेली आहे। म्हणूनच हे सर्व सोर्सेस वापरल्यामुळे तुम्हाला इतर कोणताही जो सोर्स आहे मित्रांनो तर तो वाचण्याचीच गरज पडत नाही, कारण की एवढे सर्व सोर्स घेतल्यानंतर तुम्हाला इतर काय वाचणार आहे, कारण की याच्यातूनच एमपीएससी जे आहे तर ते प्रश्न फ्रेम करत असतं। पुढे आता कोर्स मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत। सगळ्यात आधी 2023 हे वर्ष, संपूर्ण वर्ष, याच्यामध्ये तुम्हाला 18 पीडीएफ मिळणार आहेत मित्रांनो। 18 पीडीएफ ज्या किती असतील, 246 पेजेस असतील।
आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एखादं मासिक जर पाहिलं ना, एखादं मासिक 100 पेजेसचं असतं, वर्षभराचे 1200 पेजेस होऊन जातात आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे रिसोर्सेस पाहणं तर किती पेजेस होऊन जातील. त्याच्यामध्ये मी फक्त 246 पेजेस मध्ये आपण हे सर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओज फक्त 25 तास आहेत मित्रांनो, 25 तासाचं कॉन्टेंट आहे फक्त. म्हणजे एका दिवसापेक्षा कमी 2-3 दिवस बसले तर लगेच तुमचं येऊन जाईल. हे 23चं आणि 24 साठीचे 6 महिन्यापर्यंतच आपण घेणार आहोत ना, जून 2024 पर्यंतच. तर त्याची विभागणी कशी केलेली आहे दोन याच्यामध्ये, कारण की राज्यसेवेसाठी जानेवारी ते मार्च 2024 आपण एक वेगळं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 11 तासाचं कॉन्टेंट आहे आणि पेजेस किती आहेत मित्रांनो, फक्त 89 पेजेस आहेत मित्रांनो. विचार करा, 3 महिन्याच्या याच्यात सर्व काही रिसोर्सेस आपण वापरून 89 पेजेसचं तयार केलेलं आहे. पुढे एप्रिल ते जून या 3 महिन्यांसाठी 13 तासाचं कॉन्टेंट आहे, म्हणजे 13 तासांचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत आणि पेजेस आहेत 114. फक्त किती? 114 पेजेस मध्ये तुमचं संपूर्ण एप्रिल ते जून पर्यंतचं सर्व कव्हर होऊन जाणार आहे. आणि एवढं सर्व जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला इतर काहीही वाचण्याची गरज पडणार नाही, हे आपण इथं नमूद केलं पाहिजे. आता या नोट्स कशा असतील मित्रांनो, वर्कबुक फॉर्मॅट काय ते मी तुम्हाला इथंही सांगतोय. फॉर एक्झाम्पल, समजा राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी याच्यामधील न्यूज आहे, आता आरोग्य विमासाठी वयाची अट नाही. मग याच्यामध्ये चर्चेत काय असं असेल, मग इथं बघा, इथं काही ब्लँक स्पेसेस तुम्हाला सोडलेले दिसतात. बघा, इथं काही ब्लँक स्पेसेस तुम्हाला सोडलेले दिसतात आणि याच्यामध्येच तुम्हाला माहिती भरायची. तुम्ही म्हणाल माहिती आम्ही कुठून भरायची? ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहणार तर त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये याच्याविषयीची संपूर्ण माहिती असेल. हे ब्लँक का सोडलेले मित्रांनो, कारण की याच्या माध्यमातून तुमचा अभ्यास होतो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघतात आणि सर्वच प्रिंटिंग फॉर्मॅटमध्ये असताना तुमचं व्हिडिओ लेक्चर मध्ये मन नाही लागत. मग याच्यासाठी काय केलेले, मध्ये मध्ये जे काही इम्पॉर्टंट गोष्टी त्या ब्लँक सोडलेल्या आहेत त्या तुम्ही पेनाने भरायचे आहेत तुमच्या जेव्हा व्हिडिओ पाहणार. म्हणजे याचा अर्थ काय होईल की व्हिडिओ पाहताना तुमचं रायटिंगने तुमचा जास्त अभ्यास राहील आणि ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. अशा पद्धतीने या सर्व पीडीएफ या वर्कबुक फॉर्मॅट मध्येच तुम्हाला मिळणार आहे. पुढे कंटेंट मध्ये काय काय असणार आहे मित्रांनो, बघा, कंटेंट आपण ज्या पद्धतीने एखादं मासिक एअरबुक डिवाइड असतं त्याच पद्धतीने टॉपिक वाईज केलेले. जसं बघा, राजकीय व राष्ट्रीय घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण, महाराष्ट्र, हे सर्व जे काही आपल्या एका नॉर्मल याच्यामध्ये बघायला मिळतात ते सर्व कॉन्टेंट आपण इथं जे आहे तर ते घेतलेलं आहे. पुढे कॉन्टेंट नेमकं कसं असणार आहे, म्हणजे काय काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा पुस्तक आणि लेखक फेब्रुवारी 2024 आहे आपलं. बघा, लेखकाचे नाव, एकीकडे लेखकाचे नाव सर्व आणि एकीकडे त्यांचे पुस्तक, बस टू द पॉइंट माहिती. जास्त काही माहिती घेतलेली नाही, एकदम टू द पॉइंट माहिती घेतलेली, पुस्तक आणि लेखकाचे नाव एवढंच विचारलं जातं आपल्याला परीक्षेत. पुढे बघा, हा अटल सेतू विषयी माहिती आहे. माहिती अशा पद्धतीने डिझाईन केल्याने वाचताना खूप भारी वाटेल. बघा, उद्घाटन कोणी केलेले, उद्घाटन कधी झालं, 2 जानेवारी 2024. कोणाच्या हस्ते झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग या अटल सेतूची वैशिष्ट्य काय, देशातील सर्वात लांब सागरी सेतू, लांबी, समुद्रावरील लांबी, जमिनीवरील लांबी, एकूण लेन, बघा, बांधणी, सगळं इम्पॉर्टंट गोष्टी ठेवलेल्या आहेत जे एमपीसी साठी आहे. सार्वजनिक परीक्षा विधेयक 2024 लोकसभेत कधी सादर झालं, मंजूर कधी झालं, राज्यसभेत कधी, शिक्षा काय होणार आहे, बघा. हे अशा पद्धतीने टू द पॉइंट कॉन्टेंट ठेवलेले आहे. जास्त न्यूज आहेत परंतु टू द पॉइंट कॉन्टेंट आहे मित्रांनो ते फक्त. बघा, लोकपालचे नवीन अध्यक्ष, मग कशा पद्धतीने केलेलं बघा, कोणाची नियुक्ती, म्हणजे प्रश्न उत्तर संदर्भात असं थोडंसं घेतलेलं आहे, म्हणजे वाचताना भारी वाटतं. कोणाची नियुक्ती झाली, न्यायमूर्ती एम ए खानविलकर. कधी झाली, कोणी शपथ दिली, कोणाची जागा घेतली, पहिले लोकपाल कोण होते, खानविलकर हे दुसरे आहेत. मग यांच्या सोबतच 6 सदस्य झाले. बघा, अत्यंत व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये, कलरफुल फॉर्मॅट मध्ये या सर्व गोष्टी तुमच्यासाठी इथं डिझाईन केलेल्या आहेत. एखादा अहवाल असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती, जे तुमच्या मासिक मध्ये देखील सध्या कधी नसतं. भारताचे शेजारील देशांची स्थिती बघा, पुढे पहिले 5 देश, शेवटचे 5 देश, व्यवस्थित पद्धतीने ही माहिती घेतलेली आहे. आतापर्यंतचा आपला जो कोर्स आहे तर त्याचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे मित्रांनो, म्हणून याला आपण ऑल इन वन बॅच कव्हर म्हणतो. युपीएससीच्या पूर्व परीक्षेत याचे 6 प्रश्न आलेले होते. 6 प्रश्न म्हणजे किती मित्रांनो, 12 गुण. आणि तुम्हाला युपीएससीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगतो, तो 200 पैकी 75.41 लागला. मग याच्यामध्ये 12-13 गुण जर तुमचे एका सब्जेक्ट मधून येणार असेल तर तुमचं किती मोठं रिलीफ युपीएससी मध्ये तुम्हाला भेटून जातं. आत्ताच 18 ऑगस्टला जी एक्झाम झाली समाज कल्याणची, त्याच्यामध्ये आपल्या करंट अफेअर्स मधून डायरेक्टली, असं काही नाही की इनडायरेक्ट असा एखादा शब्दाचा उल्लेख आणि मी तो असं नाही, साथीच्या साथी ज्याच्या संबंधीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता.
7 प्रश्न डायरेक्टली आपल्या नोट्स मधून जे आहे तर ते आलेले होते मित्रांनो, म्हणून आतापर्यंत याचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट राहिलेला आहे. मुलांनी देखील आतापर्यंत खूप चांगल्या याच्याविषयी जे आहेत तर त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, हे जे आहेत तर ते कोणीतरी युपीएससी महाज्योतीची परीक्षा देत होतो, त्याला तिथं देखील आपल्या नोट्स मधून प्रश्न आले, तो फायदा झाला. इथं बघा, सर धन्यवाद, माझ्याकडे शब्द नाहीयेत, आजपर्यंत मी पाहिलेला सर्वात अप्रतिम कॉन्टेंट, माझे 10 पैकी 9 प्रश्न बरोबर आले. म्हणजे खूप भारी वाटतं मित्रांनो, जेव्हा मुलांना आपलं कॉन्टेंट परीक्षेमध्ये कामात येतं आणि इतक्या वर्षाची त्यांची जी मेहनत असते त्या मेहनतीमध्ये कुठंतरी आपला छोटासा हातभार लागतो तर छान वाटतं. तर खूप साऱ्या मुलांनी या संदर्भात मेसेज देखील जे आहेत तर ते केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या प्ले स्टोअर वर खूप सारे रिव्ह्यू आहेत, तिथं तुम्ही हे आपले रिव्ह्यूज बघू शकता. आता हा कोर्स तुम्हाला कसा जॉईन करायचे, कोर्स साठीची फी काय, कोर्स साठीची फी जी आहे तर ती 499 एवढी फी ठेवलेली मित्रांनो, कारण की एवढ्या सर्व गोष्टी करण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे मी आणि म्हणूनच असं वाटतं की ही प्राइस थोडीशी जस्टिसेबल आहे, जास्त काही महाग ठेवलेली नाही. पण तरीही तुम्हाला एक डिस्काउंट देण्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला याच्यावर फ्लॅट 20% ऑफ जे आहे मित्रांनो तर ते भेटून जाईल. याच्यासाठी हा जो नंबर आहे 8421150354 याला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला डायरेक्टली एक कोड दिला जाईल, या कोडच्या माध्यमातून तुम्हाला याच्यावर या प्राइसवर आणखी 20% ऑफ जे आहे तर ते मिळून जाईल. आता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे ऍपची लिंक आहे तर हे डाउनलोड करा, जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे. जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड करतात तर तेव्हा इथं हा पेड कोर्सेसचा ऑप्शन येईल, इथं क्लिक करायचं पेड कोर्सेसवर. पेड कोर्सेसवर गेल्यानंतर विविध बॅचेस दिसतील, त्याच्यामध्ये चालू घडामोडी ऑल इन वन बॅच याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं अप्लाय कुपन असतं, इथं एक कुपन कोड देईल तो टाकायचं, पे ऑनलाईन म्हणायचं, पुढे बाय म्हणायचं. बाय म्हटल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन्स येतील इथं, आणि जर एखाद्या मुलाला त्याच्या मित्राच्या अकाउंटवरून पैसे काढायचे असतील, त्याच्याकडे पैसे नसतील तर याच्यासाठी ऍप्स अँड युपीआय आयडी नावाचं फीचर आहे. तुमच्या मित्राचं युपीआय आयडी टाका, त्याला रिक्वेस्ट जाईल, त्याने पेमेंट केल्यानंतर तुमचा कोर्स जो आहे तर तो अनलॉक तुम्हाला इथं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण ऑल इन वन बॅच असणार आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपले नंबर्स दिलेले इथं 8421150354 याला तुम्ही व्हॉट्सअप नक्की करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.